तिसरा विषय असतो की जेव्हा अंडरपास आपण करतो त्याच्या मेन रोडला नाल्या करून त्यावरती आपण साधारणतः एक जाळी टाकतो, मेश टाकतो की त्या मेशच्या मधून पाणी आतमधून बाहेर निघत राहते, म्हणजे बाहेरून आतमध्ये घुसणारं पाणी ते बाहेर निघते. या 3 गोष्टी या ठिकाणी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक विषय महत्त्वाचा आहे की या ठिकाणी बायपास अंडरपास केल्यानंतर आतमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे, रस्तासुद्धा नीट नाही आहे, चालता येत नाही. अशा याच्यामध्ये रेल्वे विभागाचा असलेला अधिकारी आणि त्यासोबत मनपासुद्धा कसा हँडओव्हर करून देते हा मला चिंतेचा एक विषय पडलेला आहे. याच्यामध्ये काहीतरी कोणाचा भ्रष्टाचार आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये 100% ह्या असंच चालत नाही. कोणतेही काम सरकारी काम होत असताना त्याच्यामध्ये त्या संबंधित विभागाचे संबंधित लोक सगळे इन्व्हॉल्व राहतात, लोकप्रतिनिधी इन्व्हॉल्व राहतात. त्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा हा प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे की त्यांनी या काम न पाहता एवढा अंडरपास घाई करण्यात काय कारण केलं, कशासाठी घाई केली हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडतो. आता मी कॉर्पोरेशनला चाललो आहे, कॉर्पोरेशनच्या कमिशनरशी बोलतो, त्यांचा जो तिथला रेल्वे अधिकारी आहे DRM आहे त्याशी सुद्धा बोललेलो आहे. DRM असं म्हणतो की माझं काम कंप्लीट झालेलं आहे. त्याच्या विभागाचा जो इथे अधिकारी आहे कोणी राणे म्हणून ते सुद्धा म्हणतात की काम कंप्लीट आहे. यासमोर आपल्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोखंड बाहेर पडलेलं आहे, कंप्लीट काम झालेलं नाही. आणि वरून या ठिकाणी आपण पाहतो तर याला ओपनली वरून कव्हर करावं लागते, कारण वरचं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे. आणि या वॉलमधून जे आपल्याला पाणी जाताना दिसतंय का या जे झरे लागले आहे हे झरेसुद्धा या वॉलमध्ये लागता कामा नये. या कामाची ही पद्धत आहे. या ठिकाणी पाहतो आपण, या ठिकाणी जर पाहिलं तर इथे एक नाली असायला पाहिजे, त्याच्यावरती रॉडची एक जाळी असायला पाहिजे, जेणेकरून बाहेरून येणारं पाणी आहे ते आतून असं बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट झालं पाहिजे. ही कामाची पद्धत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हा 100% माझा असा निर्णय. आणि या ठिकाणी साईनगरमधला अर्धा भाग साईनगरचा त्या भागात राहतो. आता त्या लोकांनी काय करावं, शाळेत जायचं नाही का, नोकरीवर जायचं नाही का, ड्युटीवर जायचं नाही का, दवाखान्यात जायचं नाही, इमर्जन्सीचा. मला एक कळत नाही की या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधी यावरती खरंच लक्ष आहे का, हा सुद्धा माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह झालेला आहे. याच्यावर आता पर्याय काय काढणार आहे आपण आपल्या? आता मी कमिशनरसोबत मीटिंग करतो, DRMशी बोलतोय, DRMशी बोलतो आहे की जेणेकरून हा रेल्वे ब्रिज चालू आपला हा जो फाटक आहे चालू केला पाहिजे अर्जंटली. तर तुम्हाला एक सांगतो की जेव्हा आपण कोणते काम करतो तर या ठिकाणच्या त्या बाजूच्या म्हणजे साईनगरच्या त्या बाजूचे लोक आहे, जवळपास मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक राहतात, त्यांनी सुद्धा आक्षेप घ्यायला पाहिजे होता. मला एक सांगता काही लोक याच्यामध्ये असे आहे की त्या मला वाटतं का लोकप्रतिनिधीला दबतात काय असं मला वाटायला लागलं या ठिकाणी. आता रेल्वे प्रशासनामध्ये असं मगाशी बोलण्यात आलं की निधी संपलाय. नाही, निधी संपला आहे असं ते बोलले. निधी संपला. आता हे तर मला पेपरवरती सांगतील. आता मी त्यांना एक पत्र देतो आहे. आता सध्या सांगता येणार नाही निधी संपला की निधी खाऊन टाकला, आता तो क्वेश्चन मार्क आहे.